जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। गोपाल कृष्ण भगवान की जगदम्बा माता की, पवन पुत्र हनुमान की, उमापति महादेव की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय। आणि तेही भागवत पुराण सुरुवात होण्याच्या आधी काय व्यवस्था करावी तेही आपण पाहिलं, आणि कथा श्रवण करण्याचे काय फायदे आहे। महामारी बरं का, तेही बिमारी जरी आली असेल तर त्याचाही रामबाण इलाज सांगितला याच्यामध्ये। आणि ग्रंथामध्ये आयुर्वेदाची माहिती सुद्धा दिलेली आहे। तसेच अतिवृष्टी ज्या ठिकाणी होत असेल बरं का, अतिवृष्टी होऊ नये असं वाटत असेल त्यालाही आई भगवतीची आपण आराधना केल्यानंतर तेही संकट टळते। कशा करता सांगतोय, कारण तिच्या सत्तेशिवाय काही होत नाही, तिच्या शक्तीशिवाय काही होत नाही, आणि तिची जर कृपा असेल ना तर अतिवृष्टी जर कदाचित संकट येणार असेल तर ते संकट सुद्धा तिथं टळत असते। इथे किती मोठमोठे संकट येतात। आता कोणत्या तरी देशामध्ये आता भूकंप झाला मोठा, आहे की नाही, पाहिलं ना तुम्ही, किती मोठमोठ्या बिल्डिंगा त्या ठिकाणी कोसळल्या, आहे की नाही, कचऱ्यासारखं झालं वातावरण त्या ठिकाणी, कूलर आले नाही, काही आलं नाही। पण ह्याही गोष्टी टळतात कशामुळे, हे सप्ताह जो करतो आपण हे वाया जाणार आहे का, कीर्तन हरिपाठ काकडा वगैरे नाही, नाही, अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर येत असतील, संकट येत असेल तर त्याचं निवारण होत असते। हे आपला पैसा खर्च होतोय असं आहे काय, नाही, नाही, या ठिकाणी ही आपली व्यवस्था आहे की आपण सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी दान धर्म करतो, श्रवण करतो, देवाची सेवा करतो, याचा फायदा आपल्याला आहे की नाही। आणि ते भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावरती असते, त्या आई भगवतीची कृपा असते। त्याच्यामध्ये अनावृष्टी जर एखाद्या ठिकाणी होत असेल, सारखा दुष्काळ पडत असेल, एखादा भाग असा असतो बरं का, बसा सळवू, एखाद्या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ पडतो है ना, तर त्या ठिकाणी सुद्धा आई भगवतीच्या कृपेने दुष्काळ जरी असेल तर त्या ठिकाणी आणि वृष्टी होत असते। म्हणून तेवढ्या करता त्या आई भगवतीचं चरित्र आपण श्रवण करावं। भूत प्रेत बाधा जरी एखाद्याला असेल, ऐकताय ना तुम्ही, ही अंधश्रद्धा नाही, कारण भूत हे एक योनी आहे। भूत एक आहे, एक योनी आहे, भूत योनी सांगितली। एक म्हणे भूत दाखवा इनाम घ्या, म्हटलं दिसला तर तुला कुठं बोलवा आता, है की नाही, जेव्हा दिसेल तेव्हा तू नाही राहणार, है की नाही, कारण तो भूत योनी जर त्या ठिकाणी नसती ना तर तुलसीदासांनी सांगितलंच नसतं, भूत पिशाच निकट नाही आवे, है की नाही, किंवा हरिपाठामध्ये ज्ञानोबारांनी सांगितलं नसतं काय, पडे भूत बाधा। महाविष्णूचे अवतार ज्ञानोबारांनी जर सांगितलं, संत तुलसीदासजी तर त्याचं वर्णन करतात, अहो जे वस्तूच नाही त्या वस्तूचं वर्णन कसं होईल, हा बरोबर आहे की नाही, जे वस्तू नसेलच मामा त्याचं वर्णन कसं होईल, नाही होऊ शकत। जसं तो आहे असे योन्या सांगितल्या, त्याच्यामध्ये पिशाची योनी आहे बरं का, पिशाची योनी सुद्धा, हा भूत योनी वेगळी आणि पिशाच मी सांगेल तुम्हाला महादेवांच्या चरित्रामध्ये किती आहे, 4 आहेत ते। वेताळ वेगळी, हा वेताळ भूत आणि पिशाच एक नाही, अलग अलग आहे। असो, भूत बाधा जरी त्या ठिकाणी झाली असेल ना तर ज्ञानोबा सुद्धा सांगतात पळून जाईल, तसं या ठिकाणी व्यासांनी सांगितलं या देवी भागवत पुराणामध्ये की एखाद्याच्या घरामध्ये भूत प्रेत बाधा जर असेल, एखाद्याच्या अंगात आलं घुमायला लागलं म्हणजेच बाधा असं नाही,
पण एखाद्याच्या घरामध्ये ते भूतबाधा ती शक्ती ती असते. नवीन घर जेव्हा आपण बांधतो ना, नवीन घर नवीन घर बांधल्यानंतर आपण वास्तुशांती करतो ना. मग आता वास्तुशांती करतो आपण ते म्हणजे वास्तू बांधलेल्या वास्तूची शांती करतो आपण. असं आहे ना. पण त्याचं खरं कारण आहे का? वास्तू नावाचं एक दैत्य आहे. वास्तू नावाचं काय आहे? एक दैत्य आहे. म्हणजे एक ते बाधाच आहे आपल्याला, बरं का. आणि त्याला वरदान होतं जेव्हा त्याला भगवान परमात्म्याने युद्ध झालं तो भगवान परमात्म्याचा आणि त्याचं, तेव्हा शेवटच्या टायमाला त्याने सांगितलं, देवा आता मी मरणार आहे. देवाने जेव्हा त्याला सांगितलं तुझी इच्छा काय, त्याने सांगितलं देवा नवीन वास्तू बांधल्यानंतर, बरं का, नवीन वास्तू बांधल्यानंतर आधी माझी शांती व्हावी आणि तिथं तुमचंही पूजन व्हावं, तुमचंही पूजन व्हावं आणि मलाही शांती मिळावी आणि मग त्या घरच्यांना सुद्धा शांती मिळावी. लक्षात आलं का काय बोलतोय? वास्तू नावाचा जो दैत्य आहे तो मेलेला आहे, म्हणजे थोडक्यामध्ये भूतच आहे. मग आधी आपण त्याची काय करावी? शांती करावी, त्याला शांत करावं आणि तेव्हा कुठं त्या घरामध्ये सुख शांती नांदायला सुरुवात होते. मग आता त्याला जर शांत करायचं असेल मग धार्मिक पद्धतीने काहीतरी करावं लागते की नाही तिथं, आहे की नाही? वास्तू शांती पूजन करावं लागते. हा विषय कोणाचा आहे? ज्याची श्रद्धा असेल त्याचा आहे. ज्याचा श्रद्धा नसेल, ज्याचा विश्वास नसेल, त्याच्यासाठी हा बिलकुल विषय नाही आणि त्याने डोक्यातही घेऊ नये. बरोबर आहे की नाही? एखाद्या वेळेला घर बांधल्यानंतर आपण आयतही घेतो ना, दुसऱ्याचं घर घेतो, आहे की नाही? दुसऱ्याचं घर घेतल्यानंतर सुद्धा त्या घरच्यांनी त्या घरामध्ये काय वातावरण ठेवलेलं आहे आपल्याला माहिती असते का? नाही. मग आपण ते घर घेतल्यानंतर तेव्हाही वास्तुशांती करावी आणि नंतर प्रवेश करावा. किंवा काही गोष्टी आपल्याला माहित नसल्यानंतर आपण राहायला सुरुवात केली ना, नंतरही केली तरी चालते, पण करायला पाहिजे, बरं का. मग असो आपला विषय, वास्तू नावाच्या दैत्याला ते वरदान दिलेलं आहे. पुढे आणि दुष्ट योग जर जीवनामध्ये काही असेल आपल्या तर तोही निघून जातो. आधी भौतिक, आधी दैविक आणि हे संसारिक कष्ट याचं सुद्धा निवारण होते देवी भागवत आणि श्रवण केल्यानंतर. सर्व कष्ट त्या ठिकाणी निवारण होतात. आणि दरिद्री जीवन असेल एखाद्याचं, दरिद्री जीवन असेल, सुदाम देवासारखं जीवन असू द्या, पण दरिद्री जीवन असेल तोही धनवान होतो देवी भागवत श्रवण केल्यानंतर. रोगी रोगमुक्त होतो. आणि मृत वस्सा एखादी स्त्री जर असेल, बरं का, मृत वस्सा म्हणजे ज्या स्त्रीला पुत्र झाला ना, तर पुत्र झाल्या त्याचं बाळ राहत नाही, तिला म्हणतात मृत वस्सा. म्हणजे तीही स्त्री आई होते पण आई झाल्या बाळ तिचं मेल्या जातं. मग असं जरी एखाद्याच्या घरामध्ये वातावरण असेल, पण आपण आई भगवतीचं हे चरित्र देवी भागवत जर श्रवण केलं ना, तर त्या ठिकाणी तिचा गर्भही नष्ट होत नाही आणि जन्माला आलेलं जे बाळ आहे ना तेही त्या ठिकाणी गतप्राण होत नाही, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि एखादी वांज स्त्री जर असेल, ज्या स्त्रीला पुत्र होत नसेल, त्या स्त्रीला सुद्धा पुत्र होतो, पण आई भगवतीची कृपा पाहिजे. आणि आई भगवतीची कृपा कशाने होईल? आपण तिचं नवरात्र व्रत केलं पण कथा ऐकली नाही, काय फायदा आहे? तिचा उपवास केला पण तिचं चरित्र जर आपल्याला आवडत नसेल, नवरात्र करून उपयोग नाही. आमच्या गावामध्ये नाव नाही सांगत मी, हे सांगतो मी सांगून, ठीक आहे. 9 दिवस एक मावशी पायात बी चप्पल घालत नाही. 9 दिवस उपवास धरते. बर का, हो, निरांकार उपवास धरते. 9 दिवस पायातही काही घालत नाही, उपवास खडतड करते, पण कथा ऐकायला जात नाही, कीर्तन बी ऐकत नाही. कृपा होईल का? नाही ना. त्याला फक्त उपवासी राहणं होईल. उपवास शब्दाचा अर्थच तो आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. काय
आपण उपवास करतो ना, म्हणजे उपवासी राहणं याला उपवास नाही म्हणत. हा, नुसतं तेवढं न होईल का ते? नाही, उपवास आहे. आता एकादशी आहे समजा, आणि एकादशीच्या दिवशी भजन ऐकलं नाही, कीर्तन ऐकलं नाही, पै पूजनही केलं नाही, कोणा मंदिरात आपण गेलो नाही, फल मिळेल का ते? नाही. म्हणून एकादशीला पूर्वीपासून पद्धत आहे की एकादशीला मंदिरामध्ये भजन कीर्तनाचे कार्यक्रम असतात. कशा करता? हे तेवढ्या करता की उपवासाचं फल तेव्हाच आहे जेव्हा आपण कथा कीर्तन श्रवण करतो तेव्हा. आणि कथा कीर्तन श्रवण न करता म्हटलं ना तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न होऊ शकत नाही. ती आई भगवती प्रसन्न होऊ शकत नाही. त्या आई भगवतीला जर प्रसन्न करायचं असेल ना तर एक करावं लागेल ना, तिचा धावा करावा लागेल. धावा केल्याशिवाय कशी काय येणार ती? आहे की नाही? गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. पंढरपूर वासनी अंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. तुळजापुरी भवानी, गोंधळा येई ओ जगदंबे, येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. सप्तशृंगी तू माती, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. डोंगरी वासिनी, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. शिखरे वासिनी, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. शेरोवानी मैया, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. त्या आई भगवतीचा काय करावा? धावा करावा. या ठिकाणी वांजश्री जे आहेत ना तिला सुद्धा पुत्र होईल असं सांगितलं. आणि त्या आई भगवतीची कृपा झाल्यानंतर फल निश्चित आहे. या ठिकाणी शौनक आणि 88,000 ऋषींच्या संवादामध्ये आपण पाहत असताना सुंदर प्रसंग आहे. सर्व आणि चैतन्य जीवा वर्गा, आणि या ठिकाणी जीवात्मा आणि देवीची जी शक्ती आहे बरं का, प्रत्येकामध्ये ती विराजमान आहे. असा एकही जीव नाही की त्याच्यामध्ये तिची शक्ती नाही. मुंगी जरी असेल तरी, की नाही, मुंगी असो का राजा असो का हत्ती असो, प्रत्येकामध्ये कोणाची शक्ती आहे? त्या मातेची शक्ती आहे. म्हणून तिला काय म्हणता येईल आपण? शिव शक्ती. काय शब्द आहे तो? शिव शक्ती, है की नाही? हा, एकटे नाही, शिव सुद्धा काय शक्ती. हा, मग ते शक्ती प्रत्येकामध्ये विराजमान आहे. मग तिची आपल्याला भक्ती करावी लागेल की नाही? हा. आणि सुंदर प्रसंग या ठिकाणी पाहत असताना एक वेळ व्यासांचा जन्म कसा झाला आपण पाहिलं. पराशर आणि मत्स्यगंधा यांच्या पोटी व्यासांचा जन्म झाला. आणि व्यास हे सरस्वती नदीच्या किनारी बसलेले असताना आणि पक्ष्यांचं एकमेकावरती प्रेम ते त्यांनी पाहिलं. आणि त्यांच्या मनामध्ये काम असं जागृत झालं. आणि त्याच्यामध्ये घृताची नावाची अप्सरा सुद्धा त्यांनी पाहिली. म्हणजे अमृत बरं का, आताच्या भाषेमधला तर तूप आहे की नाही, घृत म्हणजे तूप. आणि घृताची नावाची अप्सरा त्यांनी पाहिली. आणि पुत्र प्राप्तीची इच्छा त्यांना झाली. कोणाला? व्यासांना. आता भागवत कथेमध्ये जे आपण प्रसंग ऐकले ना ते वेगळे आहेत. तिथं शुकदेवांचा जन्म जो सांगितला आपण तो वेगळा आहे. पद्मकल्पामध्ये झालेली ती कथा आहे की 12 वर्षे त्या ठिकाणी बाहेर आले नाही वगैरे वगैरे प्रसंग आहे की नाही. राधा राणीच्या जवळ खेळणारे पोपट त्यांनीच अवतार घेतला होता तोता मैनाच्या पोटी, ते शुकदेव बरं का, भागवत कथेमध्ये. आणि या ठिकाणचं चिंतन आहे त्यांना पुत्र प्राप्तीची इच्छा झाल्यानंतर ते घृताची नावाचे अप्सरा त्यांनी पाहिल्यानंतर तिने नंतर घाबरली ते व्यासांना पाहिल्यानंतर आणि पोपटाचं रूप घेतलं, उडून गेले. आणि व्यासांनी
पुत्र आणि प्राप्तीसाठी आता कुणाची आराधना करावी असा मनामध्ये त्यांच्या विचार असताना नारदांची भेट त्यांना झाली. नारदांची आणि व्यासांची भेट झाल्यानंतर मी आता पुत्र प्राप्तीसाठी विष्णूची आराधना करावी आणि इंद्राची आराधना करावी का रुद्राची आराधना करावी का ब्रह्माची आराधना करावी का सूर्याची आराधना करावी का गणेशाची आराधना करावी का कार्तिकेयाची आणि आराधना करावी अग्नीची आराधना करायची का आणि वरुणाची आराधना करायची हे कृपा करून तुम्ही मला सांगा. कारण व्यासांनी सुद्धा विचारलं नारदांना आणि नारद हे संत आहे. नारद हे कोण आहे? संत. जर विचारायचं असेल तर संतांनाच विचारलं पाहिजे आणि काही गोष्टी मनाच्या मार्गाने जाऊ नये माणसाने. कारण मनोमार्गे गेला तो आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य सांगितलं. किंवा संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती. आकडावा श्रीपती येणे पंते, श्रीपती येणे पंथे, येणे पंते हरि मुखे मना, हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा. आणि नारद आणि व्यासांची त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर व्यासांनी नारदांना विचारलं की मला पुत्र आणि प्राप्तीची इच्छा आहे, मी कोणाची आराधना करावी कृपा करून सांगा. नारदांनी सांगितलं की एक वेळचा प्रसंग आहे. असेच माझे पिता ब्रह्मदेव आणि ध्यान करत असताना मी त्यांना प्रश्न केला की तुम्ही कुणाचं ध्यान करता, तुम्ही ध्यान कोणाचं करतात, साधना कोणाची करतात कृपा करून सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं नारदांना की एक वेळचा प्रसंग आहे. मी कमलामध्ये माझा त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर मी तिथं प्रगट झाल्यानंतर आणि मी पाहिलं बरं का विष्णूंच्या नाभी कमळामध्ये माझा जन्म आहे. तेही साधना करतात, तेही तप करतात. मग मी त्यांना प्रश्न केला या ठिकाणी सर्वश्रेष्ठ तुम्ही असताना, माझे पिता तुम्ही असताना, मग तुम्ही सुद्धा तप करतात, तुम्ही ध्यान करतात, कुणाचं ध्यान करतात? तेव्हा विष्णूंनी सांगितलं ब्रह्मदेवाला की ब्रह्मा, सर्व जगत जे आहे ना, म्हणजे सुर असुर असेल, मनुष्य असेल, तुला आणि मला आणि शिवाला बरं का आणि सृष्टीचे निर्माते समजतात आणि पालन करणारे समजतात, संहार करणारे समजतात, आपल्याला मूळ मानतात. परंतु आपल्या तिघामध्ये जे आहेत ना एक कार्य करणारी एक शक्ती आहे आणि अदृश्य शक्ती आपल्याकडून ती कामं करून घेत असते. आपण करत नाही. कोण सांगते? विष्णू ब्रह्मदेवाला. पहिलं सतत थोडं किचकट चालायचं, मग सर्व सडक आता चालतं. आपल्याला जरी मानत असेल ना तरी सुद्धा शिवामध्ये, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा एक अदृश्य शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याकडून कामं करून घेत असते. आणि सृष्टीचे सृजन करण्यासाठी तुझ्यामध्ये राजस शक्ती आहे, माझ्यामध्ये सात्विक शक्ती आहे आणि शिवामध्ये तामस शक्ती आहे. राजस शक्ती, तामस शक्ती आणि राजस तामस या ठिकाणी शक्ती आपल्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी एक शक्ती आपलं कार्य करत असते. ब्रह्मदेवाला विष्णूंनी सांगितलं. एक वेळचा प्रसंग, ज्या वेळेला भगवान विष्णू
आणि त्यांच्या कानातून, बरं का, पुढेही कथा सांगितली ती चालते ना आताही सांगितली तरी चालते, त्यांच्या कानातला जो मळ आहे विष्णूचा, आणि विष्णूच्या कानातील मळ, त्या मळापासून दोन दैत्य निर्माण झाले, मधु आणि कैटभ. आता हे मधु आणि कैटभ दैत्य म्हणजे क्रोध, बरं का, आणि एक अभिमान. मधु म्हणजे अभिमान आहे आणि कैटभ म्हणजे क्रोध आहे. ते मधु आणि कैटभ आणि यांनी आई भगवतीची आराधना केली, आणि आई भगवतीची आराधना केली, आणि आई भगवती प्रसन्न झाली त्यांना, आणि त्या दोघांना सांगितलं तुम्हाला मागायचं असेल ते मागून घ्या. मधु कैटभ म्हणाले आम्हाला मरण नको आहे. आईने सांगितलं अरे प्रत्येकाला मरण आहे, हा प्रत्येकाला मरण आहे. इंद्र असो का ब्रह्मा असो, एका दिवसामध्ये किती इंद्र किती ब्रह्मदेव होतात. दुसरं मागा. आणि दैत्यांचं एकच होतं, काही झालं की आम्हाला अमर व्हायचंय, दुसरं काहीच नाही है ना. आणि अमर होता येत नाही. आई भगवतीने सांगितलं अरे प्रत्येकाला मरण आहे. दुसरं मान. दोघं भावाने सांगितलं एक करा माते, आम्हाला मृत्यू येणार आहे ना, तर जोपर्यंत आमची इच्छा होत नाही हा तोपर्यंत आम्हाला मृत्यू नको आहे. म्हणजे इच्छा मरणी व्हायचं आहे भीष्माचार्यांसारखं. हा आई भगवतीने वचन दिल्याप्रमाणे सांगितलं तत असतो, बरं का, दोघांना. आणि त्या ठिकाणी ते उन्मत्त झाले. आता त्यांना मरायची भीती राहिली नाही. मग ते कुणाला आणि युद्धासाठी आव्हान करायला लागले. मधु कैटभ दोन भाई, दोन दैत्य. आणि त्या ठिकाणी खूप सुंदर भजन आहे, मोठं भजन आहे, पुढे प्रसंग येतो. आणि हे मधु आणि कैटभ त्या ठिकाणी उन्मत्त झाल्यानंतर कोणाला युद्धासाठी आव्हान करायला लागले, बरं का. जसं हिरण्यकश्यप झालं होतं ना, हिरण्यकश्यप स्वतःला देव समजायला लागला, तसे समजायला लागले. नंतर ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाला त्यांनी युद्धासाठी आव्हान केलं की हे ब्रह्मा आमच्याशी युद्ध कर. ब्रह्मदेव थरथर कापायला लागले आणि विष्णूंच्या जवळ गेले. विष्णू शेषावरती पडलेले आहे. तिथं गेल्यानंतर ते दोघं म्हणतात अरे यांच्या जवळ आल्यानंतर तुझं रक्षण नाही होणार, आम्हाला शरण आल्यानंतर तुझं रक्षण होईल, आम्ही याचाही वध करणार. आणि त्यावेळेला विष्णूंना सुद्धा त्यांनी युद्धासाठी आव्हान केलं. मधु नावाचा जो आहे तो धावत गेला विष्णूंच्या अंगावरती. दोघांचं युद्ध आहे त्या ठिकाणी. नंतर तो दमल्यानंतर मग कैटभ गेला. त्या दोघांची एक पद्धत होती, दोघं भाऊ एका वेळेला युद्ध नाही करायचे, ते एक आराम करायचं आणि एक जायचं फार रेवाल्यासारखं, है की नाही. आणि दोघंही त्या ठिकाणी बरं का दमत नाही, पण भगवान विष्णू दमले. काही ठिकाणी 5000 वर्षे युद्ध सांगितलं, काही ठिकाणी 10,000 वर्षे युद्ध सांगितलं. तसं आयुष्यही होतं ना. आणि विष्णू सुद्धा दमले. आणि विष्णूंनी विचार केला की हे दोन दैत्य आणि आपल्याकडून मरत नाही, मोठमोठे दैत्य मारले आपण, असं का होत असेल. आणि त्यांनी आई भगवतीचं ध्यान केलं, कुणी विष्णूंनी. आणि आई भगवतीचं ध्यान केल्यानंतर आणि नंतर लक्षात आलं विष्णूंच्या की या ठिकाणी युद्ध करून म्हटल्यानंतर यांच्यावरती विजय आपण मिळू शकत नाही. अरे माता रानी की जय, महारानी की जय, माता रानी की जय, महारानी की जय, माता रानी की जय, महारानी की जय, माता रानी की जय, महारानी की जय. बोला बोला माता रानी की जय जय जय, माता रानी की जय जय जय, माता रानी की जय, महारानी की 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 जय. आणि त्या ठिकाणी आई भगवतीने वरदान दिलं होतं त्यांना. हे लक्षात आलं विष्णूंच्या की यांच्याशी युद्ध करून आपण विजय मिळू शकत नाही.
आणि मग आई भगवतीची आणि त्या ठिकाणी आराधना केली. आणि आई भगवतीने सांगितलं विष्णूंना की मी त्यांना मोहित करेल, आणि जेव्हा मी त्या दोघांना मोहित करेल ना, त्याच वेळेला बरं का, त्यांना जे वरदान आहे, इच्छा मरणी आहे, तेवढ्या वेळामध्ये तुला काय करायचं विष्णू ते करायचं आहे. तेवढा वेळ निघून गेल्यानंतर, ते सावध झाल्यानंतर मग तुझ्या हातून मरणार नाही. आणि आई भगवतीने काय केलं, त्यांना मोहित केलं. आई भगवतीने मोहित केल्यानंतर मग विष्णू त्यांना म्हणायला लागले की तुमच्यासारखे आणि योद्धे नाही पाहिले, मी भरपूर योद्धे पाहिले, पण तुमच्यासारखे योद्धे नाही, त्रैलोक्यात तुम्हाला जोडी नाही. काय म्हटले? त्रैलोक्यामध्ये तुम्हाला जोडी नाही, तुमच्यासारखे योद्धे होणार नाही, तुमच्यासारखे बलवान होणार नाही, मी पाहिले सुद्धा नाही तुमच्यासारखे. त्यांची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर झालं काय, फुगायला लागले ना. आणि विष्णूंनी मग नंतर त्यांना, आई साहेबांनी तर मोहित केलेलंच आहे, आणि शेवटचा शब्द वापरला, जा मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमची इच्छा असेल ते मागून घ्या, विष्णूने म्हटलं. त्यावेळेला दोघं भावांनी सांगितलं, ए विष्णू, तू काय मला देणार? अरे आम्ही तुला देणार, तुझी काय इच्छा असेल ते मागून घे. फसले ना आता इथं. तुझी जे इच्छा असेल ना ते मागून घे, आम्ही द्यायला तयार आहे. देवतांनाही आनंद झाला की जमला आता. तेवढ्यामध्ये भगवान विष्णू म्हणतात, तुम्हाला द्यायचं जर असेल तर ही एक द्या, माग तुला काय मागायचं असेल ते. म्हणे तुमचा वध माझ्या हातून व्हावा असं द्या. आता फसले ना ते, शब्द तर गेला. आणि हे दोघही भाऊ त्या ठिकाणी आणि वचनाला पक्के आहेत. त्यावेळेला बाकीचे जे दैत्य होते, शुक्राचार्य वगैरे बाकीचे होते ना, ते त्या ठिकाणी म्हणतात, अरे त्यांनी जरी मागितलं असेल पण तुम्ही युद्ध करू नका, आता युद्ध करायचं नाही. त्यांना तुम्ही शब्द दिला पण पाळायचा नाही. पण दोघं भावांनी सांगितलं, त्या विष्णूने आमची स्तुती केली, आमच्या बलाचं वर्णन केलं, आम्ही शूर आहे वर्णन केलं, आम्ही त्याच्यावर प्रसन्न झालो. उलट झालं ना इथं. सांगितलं, विष्णू आम्हाला मारायचं आहे तुला, तुझ्या हातून मारायला आम्ही तयार आहे, पण एक कर, आम्हाला जिथं निर्जन जल जिथं नसेल ना, त्या ठिकाणी आम्हाला मारायचं आहे. निर्जल ठिकाणी जिथं जलच नाही अशा ठिकाणी मारायचं आहे. विष्णूंनी एक केलं, आई भगवतीची आराधना केली, आणि आई भगवतीने काय केलं, आपली शक्ती विष्णूला दिली, आणि त्या देवीच्या शक्तीने आणि विष्णूने आपले ते दोन पाय ना, अवयव त्या ठिकाणी असे लांब केले. आता मोठा आकार धारण केला ना, आणि दोन पाय त्या ठिकाणी सुधारित शब्दाचा वापर करतोय. श्रोते हुशार असतात बरं का. आणि त्या ठिकाणी लांब टांग केल्यानंतर समुद्रामध्ये बरं का, आणि युद्ध कुठे चाललं, समुद्रामध्ये. आणि लांब टांगा केल्यानंतर, आणि ज्या ठिकाणी जेल नाही अशा ठिकाणी मारायचं म्हटलं, ते बी हुशार होते. कारण आहे त्याला, कारण समुद्रामध्ये आपण, आम्हाला मारायचं आहे तुला, पण जिथं पाणी नसेल तिथं मारायचं आहे. जिथं पाणी नसेल त्या ठिकाणी तुला मारायचं आहे असं म्हटलं ना, आणि त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला मारायचं आहे. आणि तेव्हा विष्णूंनी काय केलं, आई भगवतीच्या आणि कृपेने, तिच्या शक्तीने लांब पाय केल्यानंतर त्या ठिकाणी जेल जे होतं ना बाजूला केलं. आता त्या ठिकाणी काय जेलच नाही. आणि अशा ठिकाणी त्या दोघांना मारल्यानंतर, आणि त्यांच्या अंगातून जे रक्त निघालं की नाही, रक्त निघालं, आणि त्याची पृथ्वी निर्माण झाली मेदिनी. या पृथ्वीला तेव्हापासून एक नाव पडलं, काय, मेदिनी. आणि त्या ठिकाणी विष्णूला सुद्धा एक नाव पडलं तेव्हापासून, मधुसूदन. म्हणजे मधु नावाच्या दैत्याचा वधही केला होता म्हणून नाव काय पडलं, मधुसूदन. भजन करा, हरे राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. हाँ राधे 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 जय श्री राधे, 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 जय श्री राधे, जय श्री राधे.
राधे राधे हो राधे राधे. आणि तेव्हा विष्णूने सांगितलं ब्रह्मदेवाला की ब्रह्मा तुला काय वाटले मी मधु काही टबला मारले नाही नाही नाही. आई भगवतीच्या शक्तीशिवाय मी काही करू शकत नाही. तिच्या शक्तीमुळे मी त्यांना मारू शकलो. अरे एक वेळचा प्रसंग आहे. इकडं सुतजी शौनक आणि 88,000 ऋषींना सांगतात. नारद व्यासदेवांना सांगतात. नारदांना ब्रह्मदेव सांगतात आणि ब्रह्मदेवाला विष्णू सांगतात की एक वेळ हयग्रीव नावाचा दैत्य त्याला घोड्याचं मुख आहे. घोड्याचं मुख आहे आणि त्याला नाव आहे हयग्रीव. आणि हयग्रीव नावाच्या दैत्याने तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला वरदान मिळालं. मागायचं असेल ते मागून घे म्हणे मला अमर व्हायचंय. दुसरं काहीच नव्हतं यांचं दैत्यांचं. मला अमर व्हायचंय. सांगितलं त्याला अरे अमर नाही होता येणार दुसरं माग. म्हणे एक करा मला घोड्याचं मुख आहे मी हयग्रीव आहे. माझ्यासारखा जर दुसरा हयग्रीव मिळाला ना त्याच्या हातूनच माझा वध झाला पाहिजे नाहीतर मला मृत्यू येता कामा नाही. आता आई भगवतीने वरदान जरी दिलं असेल बरं का ब्रह्मदेवाने जरी वरदान दिलं तरी ब्रह्मदेव सुद्धा आई भगवतीच्या आज्ञेशिवाय काही करू शकत नाही. सर्वांवरती सत्ता तिची आहे. आता हयग्रीव नावाचा दैत्य उन्मत्त झाल्यानंतर तो देवांना त्रास देऊ लागला. आणि प्रसंग असा आहे विष्णू युद्ध करून दमल्यानंतर गार झोपले आणि गार झोपी गेलेले असताना हयग्रीव नावाचा दैत्य उन्मत्त झाला. आता विष्णू शिवाय त्याला कोणी मारू शकत नाही आणि विष्णू तर गार झोपलेले काय करावं. मग सर्व देवतांनी त्या आई भगवतीची आराधना केली. अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा बाजडती बोध ज्ञानाचा बाजडती बोध ज्ञानाचा बाजडती बोध ज्ञानाचा बाजडती. उद उद भक्त नाचती भक्त नाचती उद उद भक्त नाचती उद भक्त नाचती. गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. मूढपीठ तू अंबे मूढपीठ तू अंबे मूढपीठ तू अंबे मूढपीठ तू अंबे. गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. व्यास वशिष्ठ सुख गोंधळी व्यास वशिष्ठ सुख गोंधळी व्यास वशिष्ठ सुख गोंधळी व्यास वशिष्ठ सुख गोंधळी. नाचताती सोहम मेळी नाचताती सोहम मेळी नाचताती सोमेळी नाचताती सोमेळी. द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी. येळती अंबे तुझे गोंधळी येळती अंबे तुझे गोंधळी येळती अंबे तुझे गोंधळी येळती अंबे तुझे गोंधळी. गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. खाली बसा. मुकुटमानी पुंडलिक मुकुटमानी पुंडलिक मुकुटमानी पुंडलिक मुकुटमानी पुंडलिक. 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक. गोंधळ घालती कौतुक गोंधळ घालती कौतुक गोंधळ घालती कौतुक गोंधळ
देख एका जनार्दनी नाच देख गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे येई हो जगदंबे गोंधळा 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 येई हो जगदंबे मूडपीठ तू अंबे मूडपीठ तू अंबे मूडपीठ तू अंबे मूडपीठ तू अंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे आणि त्या आई भगवतीचा आणि धावा केला सर्वांनी आणि आई भगवती त्या ठिकाणी आणि दर्शन देतात आणि आई भगवतीला सांगितलं सर्व देवतांनी की माते हयग्रीव नावाचा दैत्य उन्मत्त झाला आणि विष्णू त्या ठिकाणी आता गार निद्रिस्त आहे त्यांना जाग करण्यासाठी काहीतरी करा आणि निद्रा म्हणजे सुद्धा आईची शक्तीच आहे हा झोप जर म्हटलं ना तिच्या सत्तेशिवाय नाही ना आहे की नाही हा नाही की बा तर किती असू द्या पैसा तुम्ही झोप लागत नाही म्हणजे तिची शक्ती काही काहींना तर 10 झोपेच्या गोळ्या घेतल्या तरी झोप येत नाही हो असंच आम्ही एका गावामध्ये एका त्याला गेलो आणि एक आजी म्हणे बेटा म्हणलं बोला आई म्हणे गड्यात तुझीच कथा पाहिजे रे आणि तुझी जर कथा असली ना म्हणे मी एकटी 1 लाख रुपये वर्गणी देत जाईल म्हणे दरवर्षी म्हणलं बरं आहे बा मग कार्यकर्त्यांनाही म्हटलं बा आजी असं म्हणते 1 लाख रुपये वर्गणी देत जाईल म्हणे काही हरकत नाही मग बदलून कथा ठेवत जा म्हणे तुम्ही बरं आहे म्हणे नाहीतरी मग आजीच्या पैशामध्ये तुमचे संगीतकार मंडळी तुम्ही बरोबर होऊन जाते म्हणे ते आहे की नाही त्याच्यामध्ये साऊंड सिस्टीम वाले भाऊ येऊन जाता म्हणे या आजीच्या याच्यात काम होऊन जाते म्हणे आमचंही बोगाचं हलकं होतंय म्हणलं आजी पण एक करा आमच्या कथेमध्ये असं आहे तरी काय अरे म्हणे जे तुझ्या कथेत आहे ना ते कोणाच्याच कथेत नाही म्हणलं कसं काय अरे म्हणे मी झोपेच्या घरी 10 गोळ्यात घेते तर मला झोप येत नाही पण तुझ्या कथेत आली की 1 मिनिटात झोपते म्हणलं घ्या गड्या आता म्हणलं आपली कथा म्हणजे नुसत्या झोपे करता पाहिजे म्हणजे लक्षात घ्या झोपही जर पाहिजे असेल हे सुद्धा कोणाची कृपा पाहिजे ऐकताय ना तुम्ही गार जर झोप आली पाहिजे असं वाटत असेल तर ते सुद्धा तिची शक्ती आहे तिला एक म्हणतात निद्रा देवी काय म्हणतात आहे की नाही म्हणजे ते निद्रा म्हणजे ते सुद्धा तीच आहे आपण चालतो असं भाग नाही चालवणारी सुद्धा तीच आहे आपण बोलतो असं नाही तिच्या सत्तेशिवाय आपणही बोलत नाही बरं का आताही मला जास्त बोलायला लागलं ना की मला सुद्धा आता थोडं म्हणजे शक्ती तिचीच आहे की नाही होते चला आणि असो आई भगवतीने काय केले आता विष्णूला जर जाग करायचं म्हटलं ना देवतांनी विनंती केल्यानंतर आणि असे किडे निर्माण केले आई भगवतीने आणि त्या किड्यांना सांगितलं तुम्ही धनुष्याला पोखरा विष्णूच्या कारण विष्णूंनी काय केलं होते उशाला धनुष्य घेतला होता उशालाच म्हणतात नाही इकडं भाषेचा फरक आहे तो आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर घर मालक ताईला आम्ही म्हणलं ताई उशाला आहे का काही म्हणे आहे ना महाराज एक मुलगा आणि मुलगी आमच्या सोबत टाळकरी मंडळी होते काही म्हणलं ताई मी उशाला विचारलं म्हणे हो ना महाराज मुलगा जातो 5वीत मुलगी जाते म्हणे 10वीत 2 मुलं आहे ना म्हणे एक मुलगा आणि मुलगी म्हणलं झोपा रे बोका एक बिळणी दिसत उशाला आहे का काही तेवढ्यामध्ये आम्ही अंग टाकल्यानंतर मावशीने मोठी गड्डी आणली म्हणे महाराज उस्त्या घ्या ना म्हटलं हेच म्हणू ना भाषेचा फरक आहे तसं भगवान विष्णूंनी काय घेतलं उशाला धनुष्य घेतलेला होता आणि ते धनुष्य पोखरायला सुरुवात केली त्या किड्यांनी गुंग्यांनी आणि झालं काय आणि त्या धनुष्याला काय झालं काय पोखरल्यानंतर तिथंच तो धनुष्य आणि बाणही लावलेला होता आणि त्या धनुष्याचे 2 तुकडे झाले बरं का आणि 2 तुकडे त्या ठिकाणी झाल्यानंतर
एक वीज कडाडल्यासारखा आवाज त्या ठिकाणी झाला बरं का, आणि भयभीत झाले सर्व. आणि त्याच्यामध्ये जो पान होता की लावलेला चापला, त्या पान तिथून सुटल्यानंतर तो पान आला आणि विष्णूचं शिर जे आहे ना ते शिर उडालं. आणि भगवान विष्णूचं शिर उडाल्यानंतर बरं का चंडू सारखं लांब जाऊन पडलं. आता विष्णूला शिर राहिलं नाही. सूतजी कथा सांगत असताना शौनक आणि 88 ऋषी भयभीत झाले की आता विष्णूला शिरच राहिलं नाही. मग पुढे काय झालं, त्यावेळेला पुढचा प्रसंग सांगायला सुरुवात केली की परत आई भगवतीची आराधना केली सर्वांनी की आई विष्णूला शिर राहिला नाही, आता काय करावं. त्यावेळेला आई भगवतीने सांगितलं चिंता करू नका, ही माझी लीला आहे. हा, चिंता करायची नाही, एक माझी काय आहे ही लीला आहे. तेवढ्यामध्ये तोष्ट्याला सांगितलं आणि तोष्ट्याने आपला अश्व बरं का आई भगवतीने सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या अश्वाचं शिर आईच्या कृपेने आईच्या आज्ञेने तोष्ट्याने काय केलं ते विष्णूला लावलं. म्हणजे तोष्ट्याचा घोडा जो आहे त्या घोड्याचं शिर कापलं आणि आईने सांगितलं त्या प्रकारे आणि त्या ठिकाणी विष्णूच्या धडाला लावल्यानंतर आणि आई भगवतीने शक्ती म्हणजे जिवंत केलं विष्णूला. आता विष्णूला शिर आहे पण कोणता आहे, घोड्याचा आहे. आणि हयग्रीव नावाच्या दैत्याने वरदान मागितलं होतं काय, माझ्यासारखा जर दुसरा मिळाला आणि त्याच्याशी जर माझं युद्ध झालं तरच मला मृत्यू यायला पाहिजे. हे कुणी रचली आता लीला, आई भगवतीने. कारण हयग्रीव नावाचा दैत्य जर मारायचा असेल त्याला वरदान आहे माझ्यासारखा दुसरा घोड्याचं मुख असलेला मिळेल तेव्हा माझा मृत्यू झाला पाहिजे. आणि या ठिकाणी म्हणून आई भगवतीने लीला केली, विष्णूचं शिर उडवलं आणि नंतर तोष्ट्याच्या घोड्याचं मुखही बसवलं. आणि विष्णू आणि हयग्रीव नावाचं बरं का, म्हणजे विष्णूंनी सुद्धा अवतार घेतला कोणता, हयग्रीव अवतार. म्हणजे 24 अवतारामध्ये हयग्रीव नावाचा अवतार सुद्धा झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि तेव्हा विष्णू आणि हयग्रीव नावाचा दैत्य विष्णूने सुद्धा हयग्रीव अवतार घेऊन आणि दोघांचं घनघर युद्ध त्या ठिकाणी झालं आणि त्या युद्धामध्ये हयग्रीव नावाच्या दैत्याचा वध झाला. या ठिकाणी व्यासांना नारद हे सर्व प्रसंग सांगतात की मला ब्रह्मदेवाने सांगितलं, ब्रह्मदेवाला विष्णूने सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी तुम्हाला आराधना जर करायची असेल, पुत्र प्राप्तीसाठी जर तुम्हाला इच्छा असेल, आराधना करायची असेल तर तिच्या सत्तेशिवाय कोणाची कामं होत नाही. ब्रह्मदेवाचे होत नाही, शिवाचे होत नाही, विष्णूचे होत नाही, 33 कोटी देवतांचे कामही होत नाही. तुम्हालाही पुत्र जर पाहिजे असेल तर तुम्ही आई भगवतीची आराधना करा. व्यासांना सांगितलं नारदांनी आणि व्यासांनी त्या आई भगवतीची आराधना करायला सुरुवात केली. कशा करता, पुत्र प्राप्तीसाठी. हा, माता रानी सिया सवार हो गई, माता रानी सिया सवार हो गई, हाँ माता रानी सिया सवार हो गई, माता रानी सिया सवार हो गई. ओढ़ के लंका ओढ़ के चुनरिया लाले चली, ओढ़ के चुनरिया लाले चली, ओढ़ के चुनरिया लाल चली, ओढ़ के चुनरिया लाल चली. माता रानी सिया सवार हो गई, माता रानी सिया सवार हो गई, ओ माता रानी सिया सवार हो गई, माता रानी सिया सवार हो गई.
ओढ़ के चुनरिया लाल चली। सब में शक्ति तेरी है माँ, सब में शक्ति तेरे है माँ, सब में शक्ति तेरी है माँ, सब में शक्ति तेरी माँ। करती रक्षा सबकी माँ, कर दे रक्षा सबकी माँ। भक्त जनों की तू ही वाली, भक्त जनों की तू ही वाली। माता रानी सिया सवार हो गई, माता रानी सिंहा सवार हो गई, माता रानी सिया सवार हो गई, माता रानी सिंहा सवार हो गई। ओढ़ के चुनरिया लाल चली, ओढ़ के चुनरिया लाल चली, ओढ़ चुनरिया लाल चली, ओढ़ के चुनरिया लाल चली। हाँ माता रानी सिया सवार हो गई, माता रानी सिंहा सवार हो गई, हाँ माता रानी सिया सवार हो गई, माता रानी सिंहा सवार हो गई, हाँ माता रानी सिया सवार हो गई, माता रानी सिंहा सवार हो गई, हाँ माता रानी सिया सवार हो गई, माता रानी सिंहा सवार हो गई। गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि नंतर पुढे व्यास आणि नारदांच्या संवादामध्ये नारदांनी सांगितलं, तुम्हाला जर पुत्र पाहिजे असेल ना तर एक करावं लागेल, आई भगवतीची तुम्हाला आराधना करावी लागेल. कारण ब्रह्म विष्णू महेश 33 कोटी देवता, हो प्रत्येकाचं त्या ठिकाणी कोणतंही कार्य जर म्हटलं तर त्या तिच्या सत्तेशिवाय होत नाही, आई भगवतीच्या. आणि व्यासदेव यज्ञ करत असताना जो विस्तो पेटवायचे की नाही त्याला आरणी म्हणायचे. काय म्हणत होते? 2 लाकडं असायचे आणि त्या दोन्ही लाकडांचं घर्षण ज्याच्यावरती करायचे त्याला म्हणायचे अरणी. आणि त्याच्यातून ते बरं का, आणि विस्तो निर्माण करण्यासाठी यज्ञ पेटवत असताना आणि त्याच्यामध्ये हे पिल्ल वगैरे पाहिले होते ना, पक्षी पाहिले होते व्यासांनी, घृताची नावाची अप्सरा पाहिली होती. आणि इतर कथा श्रवण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काम भावना जागृत झाली. आई भगवतीची आराधना केल्यानंतर जास्त पिंजून सांगणार नाही, ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळलं तर नाईलाज आहे, लक्ष ठेवा. आणि व्यासांचं जे तेज आहे ते तेज अग्नीमध्ये पडलं आणि ते अग्नीमध्ये पडल्यानंतर त्या ठिकाणी एक बालक जन्माला आलं आणि तेच म्हणजे शुकदेव. म्हणून त्या ठिकाणी शुकदेवांची आई अरणी म्हटलेलं आहे. आणि आपण पद्मपुराणातील कथाची श्रवण करतो, श्रीमद भागवत कथा, त्या ठिकाणी अरणी वितिका ह्या पत्न्या सांगितल्या व्यासांच्या. पण या ठिकाणी अशा पद्धतीने शुकदेवांचा जन्म सांगितला. आणि शुकदेव त्या ठिकाणी मोठे झाले. हे शुकदेव कोण आहेत? शिवांचा अवतार आहे. आई भगवतीच्या आज्ञेने व्यासांना त्या आई भगवतीने शिवजींना सांगितलं होतं की तुला व्यासांच्या पोटी यायचं आहे. आणि त्या ठिकाणी आई भगवतीच्या आज्ञेने शिवांनी व्यासांच्या पोटी अवतार घेतला, तो म्हणजे शुकदेवांचा. आणि शुकदेव मोठे झाल्यानंतर आणि व्यासांना वाटलं की यांचा विवाह झाला पाहिजे. ही कथा कोणत्या कल्पातली चालू आहे? सारस्वत कल्पातली चालू आहे. श्रीमद भागवत कथा कोणत्या कल्पातली? पद्मपुराणातली कथा आहे. म्हणून कथेमध्ये तुम्हाला विसंगती वाटेल बरं का. हो, अनेक कल्पामध्ये अनेक अशा कथा होत असतात. अनेक व्यास झाले, हे अवतार बी विष्णूचे प्रत्येक कल्पामध्ये होतातच, तो काही विषय नाही. आणि शुकदेवांनी सांगितलं मला विवाह करण्याची इच्छा नाही, विवाह करण्याची इच्छा नाही मला. आणि त्यावेळेला शुकदेवांनी विवाह करायला पाहिजे एवढ्या करता इतर कथा सांगितल्या शुकदेवांना. जनकाचं सुद्धा चरित्र सांगितलं. त्या ठिकाणी श्राद्ध देवाची पत्नी श्रद्धा, त्यांना पुत्र संतान नाही.
वशिष्ठ ऋषींनी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला, पुत्र न होता त्या ठिकाणी कन्या झाली, तिचं नाव हिला आहे. नंतर पुत्र कामिष्ठी यज्ञ केला, परत पुत्र केला, त्याचं नाव सुदुम्न आहे. आणि तो सुदुम्न त्या ठिकाणी काही सैन्य घेऊन रानामध्ये गेल्यानंतर, आणि रानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी परत तो स्त्री झाला. आणि घोडे होते तर त्या घोड्यांच्या देहात सुद्धा बदल झाला, तेही घोड्या झाल्या, बाकीचे सर्व स्त्रिया झाल्या. प्रश्न विचारला त्यावेळेला की असं का झालं. सुतजींनी सांगितलं, एक वेळचा प्रसंग आहे, भगवान शिवजी आणि पार्वती माता आणि त्यांची क्रीडा चालू असताना देवता तिथं येतात. आणि देवता आल्यानंतर, ऋषीमुनी आल्यानंतर पार्वती मातेला लाज वाटली. आणि त्या ठिकाणी शाप देऊन टाकला की कोणी पुरुष जर परत या ठिकाणी येणार तर तो स्त्री होणार, असा शाप दिला त्या रानामध्ये जो येईल त्याला. म्हणून हा तिथं गेल्यानंतर सुदुम्न परत काय झाला, परत स्त्री झाला. आणि मग त्याचा बुधाशी विवाह झाला. चंद्राचा पुत्र बुध, चंद्राचा पुत्र बुध, तोही कोणापासून, बृहस्पतीची पत्नी बरं का, तिच्यापासून जन्माला आलेला आहे शशी. आणि या ठिकाणी चंद्र गुरुपत्नीपासून त्याला एक पुत्र झाला होता, त्याचं नाव आहे बुध. आधी त्याचा स्वीकार करायला बृहस्पती तयार नाही, चंद्र नाही, पण पुत्र झाल्यानंतर सुंदर पुत्र दोघेही म्हणायला की हा माझा पुत्र आहे. आणि नंतर त्याच्या शिवा झाला त्या हिलाचा, आणि त्या बुधापासून त्या हिलाला पुरुरवा नावाचा पुत्र झाला बरं का, पुरुरवा नावाचा पुत्र झाला. आणि त्याचंही सुंदर चरित्र. आणि या व्यासांनी शुकदेवांना सांगितलं की एवढा तो पुरुरवा, पण त्याला सुद्धा संसार करावा लागला. त्या ठिकाणी देवतांचे सुद्धा चरित्र सांगितले. जनक जी आहे, विधी संत आहे जनक. एक वेळचा प्रसंग आहे, सत्संग चालू असताना आणि जनकाचं वर्णन जेव्हा ऋषीमुनींनी केलं ना, तर बाकीच्या ऋषीमुनींनी ईर्ष्या झाली की जनकाचं वर्णन केलं आपल्यापेक्षा. आता संसारी आहे, हा कोण आहे, चांगलं बारीक आहे का तुम्ही, संसारी आहे. आणि आपण या ठिकाणी ब्रह्मचारी आहे, आपलं निय वर्णन केलं, संसारी जीवाचं वर्णन केलं. त्यावेळेला मुनींनी लीला केली आणि ऋषी मुनीच्या झोपड्या पेटायला लागल्या. ऐकताय ना तुम्ही, ऋषी मुनीच्या झोपड्या पेटायला लागल्या. आणि त्यावेळेला ऋषी मुनी झोपड्यांकडे धावत गेले. धावत गेल्यानंतर तिकडे गेलं तर पेटत होते ना, नुसती लीला होते, आग वगैरे काही लागली नाही. आणि जनकालाही सांगायला आले बरं का त्यांचे सेवक की राजवाड्याला आग लागली. जनक गेले नाही, ऋषी मुनी बसले. ऋषींना लक्षात आलं हे लीला चालू आहे आपल्याला समजवण्यासाठी. तुमच्या झोपड्या होत्या, तुम्ही धावत गेले. संन्यासी असून, ब्रह्मचारी असून झोपड्या सांभाळण्यासाठी धावत गेले. आणि राजा हा संसारी तरी असेल, पण राजवाडा पेटायला लागला तरी गेले नाही. मग नंतर सांगितलं राजवाडा जवळजवळ पेटत आला, म्हणे येऊ द्या, काही संबंध नाही. असं करत करत त्यांचा पाय सुद्धा जळायला लागला होता. कोणाचा, जनकाचा. कशा करता सांगतो आपण, संसारी जीव जरी असेल ना, पण त्या ठिकाणी सुद्धा साधना करता येते. जीवन मुक्त अवस्था त्या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकते. संसार करूच नाही असातला विषय नाही. कोण सांगते, व्यासदेव सांगतात शुकदेवांना लग्नासाठी तयार करताना बरं का, लग्नाला तयार करायचं आहे म्हणून बरेचसे मोठे प्रसंग आहे. आणि त्या ठिकाणी शुकदेवांना कसं तरी तयार केलं त्यांनी विवाहाला. आणि इतरांची कन्या पिवरी, काय मामा, पितरांची कन्या पिवरी, आणि पिवरीशी विवाह केला शुकदेवांचा. आता तुम्ही म्हणता शुकदेवांचा तर विवाद झालेला नव्हता ना, पण हा विषय कशात आहे, भागवत कथेमध्ये. कोणत्या, श्रीमद भागवत कथेमध्ये. श्रीमद भागवत कथा परत सांगतो कोणत्या कल्पामध्ये, पद्मकल्पामध्ये आहे की नाही. आणि हे कोणती कथा आहे, ही सारस्वत कल्पामध्ये झालेली कथा आहे. आणि अनेक कल्पामध्ये अनेक कथा होतात. आणि त्यामध्ये पितरांची कन्या पिवरीशी विवाह केला शुकदेवांनी. आणि त्यांना 4 पुत्र झाले. त्यांची नावं अशी आहेत, 4 पुत्र 1 कन्या. कृष्ण, गौरप्रभू, भुरी, देवश्रुत आणि कीर्ती नावाची कन्या झाली बरं का. आता या ठिकाणी कीर्ती नावाची कन्या, 4 पुत्र झाले.
आणि पिवरी नावाची पितरांची कन्या पिवरी तिच्या शिवा झाला. हो, आता या ठिकाणी थोडं अध्यात्म सुद्धा येते. तुकोबारांनी सुद्धा सांगितलं कोणती पत्नी त्यावेळेला पत्नी झाली पाहिजे तेव्हा लग्न झालं पाहिजे. कोणतं? तू कामाने मुक्ती परनेली नवारी, तू कामाने मुक्ती परनेली नवारी. तू कामाने मुक्ती परनेली नवारी, तू कामाने मुक्ती परनेली नवारी, तू कामाने मुक्ती परनेली नवारी, तू कामाने मुक्ती परनेली नवारी. हो, तू कामाने मुक्ती परनेली नवारी, तू कामाने मुक्ती परनेली नवारी. हो, आता दिवस चारी केळी मिळी, आता दिवस चारी केळी मिळी, आता दिवस चारी खेडी मेडी, हो, आता दिवस चारी खेडी मेडी. हो, तू कामाने मुक्ती परनेली नवारी, तू कामाने मुक्ती परनेली नवारी. या ठिकाणचं लक्षात आलं का तुम्हाला? चिंतन थोडा आवाज द्या बरं. काय प्रबल दे एकदम असत. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी. हे मुक्ती रूपी जे नवरी आहे तुकोबाराय म्हणतात तिच्याशी लग्न झालं पाहिजे मामा त्यावेळेला. मुक्ती आहे की नाही? हो, स्त्री पुरुष असा भेद नाही, आपला प्रत्येकाचा विषय आहे. शेवटच्या टायमाला मुक्तीशिव आणि विवाह झाला पाहिजे. शुकदेवांनी विवाह केला कुणाशी? मुक्ती रूपी पत्नीशी विवाह केला. तिला म्हटलेलं आहे पिवरी बरं का. या ठिकाणी 4 पुत्र झाले म्हणजे हे 4ही पुरुषार्थ त्यांनी प्राप्त केले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, किंवा 4 वेदाचं त्यांनी अध्ययन केलं आहे की नाही? हा. आणि कीर्ती नावाची कन्या सांगितली. कोणती? कीर्ती. आणि कीर्ती नावाची कन्या झाली पाहिजेच ना. हा, जर कीर्ती नावाची कन्या नाही झाली ना तर माणसाच्या जीवनाला काही अर्थच नाही आहे की नाही? कीर्ती नावाची कन्या झालीच पाहिजे आहे की नाही? तुका म्हणे एक मरण्याची सरे, तुका म्हणे एक मरण्याची सरे, तुका म्हणे कमरनेची सरे, तुका म्हणे कमरनेची सरे. हो, तुका म्हणे एक मरण्याची सरे, तुका म्हणे एक मरण्याची सरे, तुका म्हणे कमरनेची सरे. हो, तुका म्हणे कमरनेची सरे. हा, उत्तम चिऊरे कीर्ती मागे, उत्तम चिऊरे कीर्ती मागे, उत्तम चिऊरे कीर्ती मागे, उत्तम चिऊरे कीर्ती मागे. हो, तुका म्हणे तुका म्हणे कमरनेची सरे, तुका म्हणे कमरनेची सरे. हे राम राम राम, 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 हे राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम. आणि तुका म्हणे एक मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्तीचे सुद्धा 3 प्रकार सांगितले. एक कनिष्ठ कीर्ती आहे, एक मध्यम कीर्ती आहे आणि एक उत्तम कीर्ती आहे. उत्तम कीर्ती झाली पाहिजे शेवटच्या टायमाला आहे की नाही? आपण कसं वागतो, हा, गेल्यानंतर दाखला मिळतो.
है की नाही? त्या मशानभूमीमध्ये भाषण करणारे लोक पहा तुम्ही, हा करतात की भाषण? आणि मशानभूमीमध्ये भाषण करणं म्हणजे प्युअर लबाडपणा. किती पापी मरू द्या आणि किती वाईट मरू द्या तरी तर काय म्हणतो तो, अशी व्यक्ती नाही होणार बा. फार मोठी पोकळी निर्माण झाली, भरून निघणार नाही. हा सर्व गावाला माहिती असतं की हे कोणाच्याच कामात नाही पडलं, है की नाही? याने कधी चांगल्या कामाला सहकार्य केलं नाही, वाईटच कामं केली याने. हा कोणाचे सुख दुःख जाणले नाही, कोणाला ग्लासभर पाणी जरी पाजलं नाही याने, पण तरी सुद्धा स्मशानभूमीमध्ये त्याचं वर्णन करावं लागते, है की नाही? कोणी आले समजा भाषण करायला, एक नाही 10 जण उभे करा तुम्ही, पण त्या 10 मध्ये एक सुद्धा वाईट म्हणत, बाकीचे लोक कंटाळतात टाळ्या वाजवणारे, है की नाही? टाळ्या बी कोण वाजवते, ज्याला माहिती नाही ते. गावातला टाळी नाही वाजत, गावातला म्हणता हे जसं बोलून राहिला तसं नाही आहे. हा पाहुण्यांना वाटतं खरंच असेल तर मग ते वाजवतात टाळ्या, है की नाही? पण गावातले म्हणतात काय गड्या बोर करणं लावलं दादानं. हा अरे तुम्हाला काय माहितीये कसं होतं तर, अरे याची कीर्ती कनिष्ठ होती, कनिष्ठ, बरं झालं हे गेलं, हा गावाची कटकट गेली. अशी कीर्ती कोणती आहे? कनिष्ठ कीर्ती आहे. गाव कसे होते? बरे होते. हा बरे होते, कुणाच्या कामात पडत नव्हते, पण कोणाचे लग्न बी मोडत नव्हते, म्हणजे बरे होते. पण अमुक अमुक दादा कसे होते? अहो अरे सप्ताह असला म्हणजे कार्यकर्त्यांना म्हणायचे काय पाहिजे, हा काय कमी आहे तुम्हाला सांगा, जे कमी असेल ते देऊन टाकायचे, बरं का? आणि गरिबांच्या मुलीचं लग्न असेल तिथेही मदत करायचे, भुकेलेला अन्न द्यायचे, ताण लागलेला पाणी पाजायचे. अशी व्यक्ती होती हो. अरे गरिबांना तर घर बांधून दिले त्यांनी. याला कोणती कीर्ती म्हणतात? याला म्हणतात उत्तम कीर्ती. हा परमार्थ होता त्यांच्या जीवनामध्ये. हा सप्त्याच्या पंक्ती घ्यायचे, नाश्ते घ्यायचे, पंढरपूरला जायचे, इतर दिंड्या आल्या की त्या दिंड्यांना सुद्धा भोजन द्यायचे, असे होते हो. म्हणजे याला म्हणतात उत्तम कीर्ती. शेवटी काय उरली पाहिजे? कीर्ती उरली पाहिजे हो, है की नाही? आजही संतांचा जरी विषय केला तर उभारीला तो जे तिन्ही लोकावरी अनायशी चराचरी कीर्ती, है की नाही? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्तिमुख त्याचे नारायण, है की नाही? आजही पहा तुम्ही वाऱ्यासारखी त्या ठिकाणी बातमी पसरते चांगल्या माणसाची, है की नाही? चालूच आहे कीर्ती अजून. आणि या ठिकाणी कीर्ती नावाची कन्या, बरं का? आणि त्या कीर्ती नावाच्या कन्येचा विवाह त्यांनी विब्रजाचा मुलगा अनोह आणि त्याचा मुलगा आणि ब्रह्मदत्त त्याच्याशी लावून दिला होता. आता भजन करा. हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जगदंबा माता की जय. आणि पुढे शुकदेवांचा जन्म झाल्यानंतर आणि नारद आणि यांच्या व्यासांच्या याच्या संवादामध्ये आणि आई भगवतीचं चरित्र सूतजी शौनकांना सांगतात. शौनकांनी 88,000 ऋषी यांच्या संवादामध्ये सूतजी म्हणतात. आणि पुढे नारदांनी उपदेश केल्यानंतर त्यांनी देवी भागवत निर्माण केलं व्यासांनी. आणि ती देवी भागवत व्यासांनी आणि जन्मेजयाला सांगितलं. जन्मेजय कोण होता असा प्रश्न विचारला. आणि जन्मेजय हा कोण होता असा प्रश्न विचारत असताना
सुतजी म्हणतात जन्मय जयाचं चरित्र पाहत असताना आपल्याला व्यासांचं सुद्धा चरित्र परत पाहावं लागेल. आणि चरित्राला सुरुवात झाली. सुत म्हणाले उपरीचर नावाचा एक आणि धार्मिक राजा होता. नाव काय त्याचं? उपरीचर. आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं गिरिका. आणि त्याला काही पुत्र होते, 5 पुत्र होते. आणि एक वेळ हा उपरीचर जो आहे ना, हा तपश्चर्या करायला गेल्यानंतर आणि तपश्चर्या करायला गेल्यानंतर त्यांनी मनामध्ये काम जागृत झाला. त्याच्या पत्नी महालामध्ये आहे, हा रानामध्ये आहे. आणि काम जागृत झाल्यानंतर त्याचं स्खलन झालं. आणि समोर एक शेण पक्षी पाहिला त्यांनी. आणि त्या शेण पक्षाला आणि यांनी काय केलं, ते द्रोण, पानाचं द्रोण काय म्हणतात इकडे त्याला, वृक्षाचं पानाचं द्रोण करतात ना, त्याच्यामध्ये ते तेज टाकल्यानंतर, सुधारित शब्दाचा वापर करतो मी, वक्त्यापेक्षा श्रोते हुशार असतात. आणि ते तेज जे आहे त्यांचं, हा अमोघ जे तेज आहे त्या द्रोणामध्ये आणि त्या पक्ष्यांच्या गड्यामध्ये दिल्यानंतर पुढे पक्ष्यांची जटापट होते. आणि तो द्रोण आणि पडला तो आणि सरस्वती नदीमध्ये, बरं का. आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी यमुनेने म्हटलंय. आणि तिथं पडल्यानंतर आणि एका माशाने ते गिळलं, बरं का. आणि माशीने गिळल्यानंतर मग माशीला गर्भ राहिला आणि माशीच्या पोटी जन्म झाला. कोणाचा? मग ती म्हणजे ते काल आपण सांगितलं थोडक्यात, ती मत्स्यगंधा. आणि माशीच्या पोटी तिचा जन्म झाल्यामुळे दुर्गंध येत होता तिच्या शरीरातून, दुर्गंध. आणि नंतर पराशर मुनीचा विषय पाहिला आपण. त्यांनी काय केलं, दुर्गंध घालवला आणि सुगंध यायला लागला चंदनासारखा तिच्या देहाचा. आणि चंदनासारखा सुगंध यायला लागल्यानंतर लांब सुगंध पसरला तिचं. आता तिचं नाव काय? सत्यवती, बरं का. योजनगंधा हे तिचं नाव आहे, दुर्गंधा हे तिचं नाव आहे. हा, भरपूर नाव आहेत तिला, पण या ठिकाणी सत्यवती तिचं नाव आहे. आणि सत्यवती लांब लांब तिचा सुगंध जायला लागला. आणि तो सुगंध गेला शंतनू पर्यंत, पांडवांचे. आणि शंतनूने त्या ठिकाणी काय केले, सुगंध यायला लागला त्या दिशेने गेल्यानंतर आणि मत्स्यगंधाला पाहिलं. आणि मत्स्यगंधाला पाहिल्यानंतर म्हणजे सत्यवतीला पाहिल्यानंतर तिच्या बापाकडे विवाहाची मागणी केली. पण त्यावेळेला सत्यवतीच्या बापाने सांगितलं की तुम्हाला पुत्र आहे. कोण? भीष्म, गंगापुत्र. गंगेपासून सुद्धा या ठिकाणी पुत्र झालेला होता. केव्हा? गंगेला विवाहाची मागणी केली होती शांतनूने. आणि गंगेने सांगितलं होतं मी तुमच्याशी विवाह करणार, पण मी काही केलं, कशी वागली तर मला कोणी काही म्हणायचं नाही, काही हरकत नाही. आणि त्या गंगेला पुत्र झाला पहिला. तिने काय केलं, पुत्र घेतला आणि गंगेमध्ये सोडला. दुःख झालं बरं का शंतनूला. पण त्या ठिकाणी भीती वाटायची की हिने सांगितलं मला काही म्हटलं तर मी निघून जाईल. पहिला पुत्र गेला, दुसरा, असे 7 पुत्र तिने गंगेमध्ये सोडले. आणि नंतर 8वा पुत्र जेव्हा जन्माला आला आणि 8वाही सोडायला निघाली तेव्हा शंतनूने सांगितलं की हा पुत्र जो आहे ना याला सोडू नको, 7 सोडले याला राहू दे. त्यावेळेला गंगेने सांगितलं आता मी तुम्हाला सोडून जाणार, कारण तुम्ही मला माझ्या मनाजुक्त वागू दिलं नाही. आता मी बोला केली होती तशी तुम्हाला, आहे की नाही, की माझ्या म्हणण्यापर म्हणजे मला जर तुम्ही वागत असताना आणि त्या ठिकाणी जर माझी चूक काही काढली तुम्ही तर ते मी तुम्हाला सोडून जाणार, मला काही म्हणायचं नाही. आणि त्या ठिकाणी ते जिवंत राहिले एक बाळ 8वं, आणि तेच म्हणजे कोण? भीष्माचार्य, बरं का. आणि त्याला नाव आहे देवव्रत. खरं नाव काय? देवव्रत आहे. आणि देवव्रत नाव आहे. भीष्म नाव काय पडलं त्याचं कारण आहे. आणि ज्या वेळेला सत्यवतीला मागायला गेले तेव्हा सत्यवतीच्या पित्याने सांगितलं तुम्हाला एक पुत्र आहे, मी माझी कन्या देणार नाही, कारण राज्यावरती कोणता बसेल? तुमचा पुत्र बसेल ना, माझ्या कन्याचं काय? आणि जेव्हा राजा त्या ठिकाणी नाराज होऊन बसला, भीष्माचार्य गेले त्या सत्यवतीच्या बापाकडं आणि सत्यवतीच्या बापाला सांगितलं की तुम्ही माझ्या पित्याला तुमची कन्या देऊन टाका, आजपासून सत्यवती माझी आई आहे आणि मी अजन्म नैष्टिक ब्रह्मचार्याचं पालन करेल. आणि अशी प्रतिज्ञा त्या ठिकाणी केली, म्हणून त्यांना नाव पडले भीष्म. आणि त्या ठिकाणी सत्यवती
आणि शंतनूचा विवाह झाला. पुढील कथा सुंदर प्रसंग आहेत. आता देवी भागवताला पुढे सुरुवात होईल. हे प्रास्ताविक चालू होतं आपलं कालपासून आणि या कथा सोडता येत नाही. थोडक्यात का होईना पण पाहावे लागतात. आता पुढे जन्मेजयाचा त्या ठिकाणी जन्म होईल आणि तिथून जन्मेजय आणि व्यास यांच्या संवादामध्ये आई भगवतीच्या चरित्राला सुरुवात होईल. आता पुढे आईने किती अवतार घेतले, किती शक्तिपीठ आहे, 52 शक्तिपीठ आहे. तर 52 कोणते नाव आहे 52 देवीचे ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे. देवीचे कोणते कोणते अवतार झाले ते पाहायचं आहे. देवीने कोणत्या कोणत्या दैत्याचा वध केला ते पाहायचं आहे. देवीने कोणत्या कोणत्या भक्ताचा उद्धार केला ते पाहायचं आहे. अहो एवढंच नाही, मुका असेल, बैरा असेल बरं का, आशांना सुद्धा त्या ठिकाणी विद्वत्ता प्राप्त झाली आईच्या कृपेमुळे. ते कोण हे सर्व आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. आणि केव्हा ठीक 3 वाजता.